आपण सर्वांना माझा नमस्कार। तर भोगीच्या भाजीसाठी लागणारे सगळ्यात पहिलं तीळ दाखवते मी। तिळाचाच मान आहे संक्रांतीचा पूर्ण आता। तर तिळगुळ खा आणि गोड गोड बोला। तर अशी भाजीमध्ये तीळ टाकायसाठी एवढीच घेतलेली मी, एवढेच तीळ असे। आणि तिळाचं असं आपल्याला बाजूला ठेवून आता हे सगळं सांगते मी तुम्हाला। हे वालाच्या शेंगा घेतल्या थोड्याशा, सगळ्या भाज्या असल्यामुळं जास्त भाज्या आहेत म्हणून सगळं थोडं थोडं घ्यायचं आपण। वालाच्या शेंगा घेतल्याच्या नंतर हे तुरीच्या शेंगा थोड्या मार्केटमध्ये आल्या होत्या वल्या, त्या पण घेतल्यात आम्ही। आणि हे वांगे 2 घेतलेत आणि हे भाजीचंच गाजर आहे। आणि दुसरं गाजर आपल्याला भेटलं नाही हलव्याचं ते, तर मग मी हे एकच वांगं घेतलेलं आहे। बीट एक घेतलेलं आहे, एवढं टाकणार नाही मी, बीटमधलं चौकोरच भाग टाकणार आहे। आणि सगळं हे याचे मटरच्या शेंगा पण घेतल्यात, हे पण सोलून घ्यायचं आहे। आणि टमाटे घेतलेत मी असे, सगळे ह्याला देठ आहेत टमाट्याला, हे जास्त दिवस राहतात आणि पातळ कातडा असल्यामुळं तब्येतीला ते शरीराला चांगलं असते म्हणून असं टमाटर घेतलेले आहेत मी बारीक बारीक। आणि टेस्ट पण भरपूर छान लागते हे टमाट्याची। आणि हे बोरं पण घेतलेले आहेत। आणि माझ्या घरी जांबाचं झाड आहे, मी सकाळी ताजं जांब तोडून करणार आहे, पण तर तुम्हाला दाखवायसाठीच एक जांब घेतलेलं आहे मी पूजाचं। असं हे बाजूला ठेवून आता हे बोरं घेतलेले आहेत। सगळं हे वानस सामान आपल्याला हुबं चिरून घ्यायचं आहे, का तर मान असतं ह्याचा हुबं चिरायचं आणि जास्त मोठं मोठं चिरायचं। तर संक्रांतीला आणि माणसानंच चिरायचं असते, बायकाने चिरायचं नसते हे सगळं। तर आणि हे टमाटे पण एवढे भरपूर आणलेले आहेत मी, वरणाला चटणीला टमाट्याच्या, आम्ही टमाटे भरपूर खातो। आणि पालक पण घेतलेली आहे, पण टाकणार नाही मी भाजीमध्ये पालक। तर टमाटं आणि पालक एका ठिकाणी नाही करायचं, तर ह्याच्याने किडनीसाठी धोकादायक असते म्हणून नाही खायचं। मला अगोदरपासून माहिती आहे म्हणून मी कधीच खात नाही असं टमाटा आणि पालक। फक्त पालकाची भाजी ज्या दिवशी केली ना, वरण काही केलं भाजी केली तर त्या दिवशी मी 6 तास तर बिलकुल आंबट काहीच करत नाही त्याच्यावर। आणि हे ऊस पण आणलेला आहे, 3 असे कांडे आणलेत मी ऊसाचे। ऊस थोडासा चिरून टाकणार आहे, ऊस पण उभाच चिरायचा, लक्षात ठेवून आणखीन असं ऐका तुम्ही। मी हे सगळं करायले ना, हे सगळं उभं चिरणार आहे सगळं। आणि हे कांद्याची पात घेतलेली आहे। आणि हे हरभऱ्याचे घाटे अशा काढून घ्यायच्यात आपल्याला, हे घाट्या म्हणतात त्याला हरभऱ्याच्या ह्याला आलेले। आणि हे मधातले हे हरभरे ताजी हिरवी असतात, हे आपल्याला असे काढून घ्यायचेत असे हाताने, हे असे। आणि हे रात्रीच्याच आता काढून ठेवायचं म्हणजे सकाळी लवकर पटकन होते आपली भाजी करणं। आणि हे कोथिंबीर एवढी आणलेली आहे भरपूर मी, हे साफ करून सगळं असं चांगलं भरून ठेवायचे आहे मला। ह्याच्यामध्ये भाजीला लागल तशी काढून घेते मी, डब्यात टाकून ठेवते, चांगली फ्रेश असते कोथिंबीर, चांगली 8-15 दिवस डब्यात ठेवली की अशी पॅकिंग चांगली। आणि ही मेथीची भाजी घेतलेली आहे, 2 जुड्या घेतल्यात, पण मी थोडीशीच मेथीची भाजी निसून घेणार आहे मी। आणि आणखीन एक मेन म्हणजे हे सगळं आणून हे भुईमुगाच्या शेंगा हे सगळं आणलेलं आहे। आणि हे उद्या करताना तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी काय काय केलेलं आहे ते। आता हे असं हे सगळं काढून हे प्लेटमध्ये ते घेतलेलं आहे। आता हे मेन म्हणजे हे संत्रं आणलेत ना मी, संत्र्याचं काय करणार आहे मी, हे संत्र्याचा ज्यूस करून पिणार। आणि ज्यूस केल्याच्यानंतर हे टपरं जे असतात ना वरचे, हे काढून उन्हाला वाळू घालायचे। आम्ही लहानपणापासूनच याचे संत्र्याचे असे टपरं काढून उन्हाला वाळून याचं पावडर करून घ्यायचं। आणि पावडर केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, तांदूळ सोबतच वाटायचे। आणि मसुरीची डाळ नसता, हरभऱ्याची डाळ पण थोडीशी टाकू शकता आपण, आपणाला स्क्रबसारखं ह्याचं आपणाला यूज होते ह्याचं। आणि चेहरा पण एकदम चांगला असा होते, एक पण डाग राहत नाही चेहऱ्यावर, संतूर साबणीसारखंच असते हे। आणखीन संतूर साबणीपेक्षा केमिकलच्यापासून आपली त्वचा पण जपून असते। तर हे असं घरगुती मी करणार आहे याचं पण। आणि भरपूर असे संत्रं आणलेत ना, जेवढे संत्रं आहेत ना तेवढ्या संत्र्याचे मी साले असे सांभाळून ठेवणार आहे। आणि याचं पावडर पण करून तुम्हाला दाखवणार आहे मी। तर माझे सगळे व्हिडिओ बघत जा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। मी हे एवढा भाजीपाला आणलेला आहे आणि उद्या भाजी याची करून दाखवणार आहे मी तुम्हाला। भोगीची भाजी, तिळगुळ खा आणि गोड गोड बोला।